आजचा ब्लॉग काही स्पेशल होणार आहे कारण तर आम्ही रघुवीरला घेऊन चाललोय फिरायला. खूप दिवसापासून त्याला फिरायचं होतं. तो बोलत होता की नवीन घरात चला. म्हणजेच मला समजलं होतं की त्याला हॉटेल्समध्ये फिरायचं आहे, रिसॉर्टमध्ये फिरायचं आहे. तर आज आम्ही त्याला घेऊन चाललो रिसॉर्टला. तर हा ब्लॉग खूप इंटरेस्टेड होणार आहे, तर तुम्ही नक्कीच बघा. कुंतल पण रेडी झाले, मी रेडी झालोय आणि शूज कुठले घ्यायचे ते सांग. आणि दुपारचे 1:15 वाजले, तर दीरपर्यंत आपल्याला इथून निघायचं आहे. आता बोल काय बोलत आहे? शूज कुठले घ्यायचे? कोणाला? वीरला घे ना 2-3 दिवस घे. वीर सायकल ना आता नेऊ शकत आपण, गाडीत मावणारच नाही बा, एवढीशी छोटी गाडी आहे. झाली शांती झाली. चला निघायचं मग. गणपती बाप्पा फिर जायचं ना. कुठे चाललो आपण? ये माझ्याकडे रेड आहे, रेड ब्राऊन रेड. वीरकडे 2 आहेत. वीर हे बघ 2 तर कलंबोलीच्या मॅकडॉनल्ड्स नंतर आता आम्ही निघालो आहे. एक्सप्रेस पकडलाय आणि इकडून आम्ही जाणार आहोत लोणावल्याच्याच पुढे क्लब महिंद्राचा टुंगी रिसॉर्ट आहे. आम्ही तिथे चाललोय 1 डे 1 नाईट स्टे साठी. तर त्यात आम्ही रघुवीर सोबत खूप एन्जॉय करणार आहोत. हा हॉलिडे स्पेशली रघुवीर साठी आहे आणि रघुवीरला आज आम्ही स्कूलला सुट्टी, म्हणजे स्कूलला बंक करून आम्ही त्याला घेऊन चाललोय. तर घाटात पोचलोय. हा लागतोय पहिला बोगदा आणि आम्ही आलो इंटर केला. आता बोगद्यात येतोय, हे बघ बोगद्यात येत ना तू. तर आता एक्सप्रेस टोलला पोहोचलो. आता आलो आपण लोणावल्यामध्ये. खूप सारे चॉकलेट्स, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम घेतल्यात. वाव सेलिब्रेशन टालिया. ते बघ काव, हे बघ ना. तुझी कोल्ड्रिंक संपत नाही का? मला दे मग, मी संपवतो. हा संपला. ऐक 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 काय झालं असं? आला तर आपलं ग्लास तोडली टायगर. नाही, ग्लास नाही तोडणार, मजबूत आहे. स्ट्रॉंग आहे तुझ्यासारखं. स्ट्रॉंग बॉडी दाखव, तुझी बॉडी कशी स्ट्रॉंग. जितेश पाटील. हा फिर कुठे आलो आपण? अगं बाई, नंतर करू. ये पप्पाला दाखव काय तू बघितलंस, दाखव. चल जायला ही अशी एंट्री आहे. चला. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. अगं बाई
जोरात बोल. नाव सांग वीर. व्हॉट इज युअर नेम? अरे मी जिंकली. अरे 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 शक्ती बघितली माझ्याकडे शक्ती आहे. तर चेक इन झालेली आहे. रिसेप्शन काउंटरला आम्ही वेटिंगला आहोत. आता आपण जाणार आहोत रूम पाहायला. सो गाईज आपण फायनली रिसॉर्टला पोचलो आहोत आणि वीर बघा खूप मस्ती करतोय. त्याला जसं पाहिजे होतं तशा ठिकाणी आपण फायनली आलो आहोत. काय करते? भेटली म्हणजे जेव्हा पण येतो तेव्हा ही फुलं बघायला मला इतकी आवडतात. एवढे फ्रेश ठेवतात ना, कधी पण एवढे फ्रेश ठेवतात. टाइम लागेगा. तर आता एक्साइटमेंट आहे हॉटेल रूमची. हॉटेल रूम खूप चांगले असतात आणि बाल्कनी व्ह्यू आणि जंगलचा व्ह्यू भेटतो बाल्कनीमधून. आणि इकडे काय होतं, कार अलाउ नसतात हॉटेल रूमपर्यंत जायला, कारण का प्रदूषण नाही त्यांना करायचं म्हणून ते गाडी अलाउ नाही करत. गाडी इथे एक ठराविक, जसं की इकडे गाडी पार्किंग इलेक्ट्रिक असते, इकडे पार्किंग राहतात आणि त्यांच्या इलेक्ट्रिक ज्या बग्गी गाडी असतात त्यामध्ये ते हॉटेल रूमला आपल्याला घेऊन जातात. वीर आणि कुंतल समोरच्या बग्गीमध्ये गेलाय आणि मी त्यांना फॉलो करतोय. किल्ला जास्त लांब आहे का आमचा? जास्त लांब. अरे पण तिकडून चालते याला कंटाळा येतो ना इथपर्यंत. 1-2 वेळा अगोदर आलोय ना. बरोबर झाला, वलक भेटली तुमच्या जीवन. काय नाव तुमचा? शरद. ओके, नाव तुमचं लक्षात ठेवायला लागेल. एक टाइम आलं की तुमचं नाव सांगितलं तर इझी होऊन जाईल. मागच्या वेळेला पण आलो होतो. कैलास बोलतो तू आला सांगितलंच नाही, सांगायला पाहिजे. मला कशाला त्रास, तुम्ही तुमची कामं करता, आपण तुम्हाला बोलवणं धावपल करत कामं सोडत. तर मजा येते. मस्त वाटतं ना, अशी ट्रेनवालाच फील येतं. ट्रेनमध्ये जावे असं आहे पाय बघ. ट्रेन त्याला पाय ठेवा, तो जास्त जोशात द्यायचा. काय मज्जा आली. फिर आपण कुठे चाललो आता? कुठे चाललो? बाहेर आलोय ना आपण. वा, इथे खूप गेम्स आहेत. आपण येऊ. हा, तू सायकल घेऊन. तुझी सायकल कुठे आहे ना मागे? खूप मस्ती करायला लागते. त्याच्यासाठी चालू आहे. स्कूलला सुट्टी करून आलो आज आम्ही. हा, तो बोलतो चला फिरायला, कंटाळा आला, स्कूल नको. क्लायमेट चांगलं आहे. रात्रीला थंड. हे कोणाचं? आमचं का? अरे वा, वीर चला बाय. जा ना, जा जा ना, जा. झाला सर्व घेतला. सायकल. अरे बसू नको. हे रूमला जाऊ. चल, तुला हॉटेलला जायचं ना, मोठा रूम बघायचं ना. चल, गाड्या खूप लागतात. एकही घेतलाय का? वीरची पुरेपूर सोय आहे. खेळणी, सायकल, कोल्ड्रिंक. आपल्या रूमच्या बाजूला ठेवायचं तर आपण रूममध्येच घेऊ ना, जागा खूप आहे आपल्याकडे. कोणता रूम? ठेवून द्या, मला काय प्रॉब्लेम नाही. चला, धन्यवाद. काय नाव बोलले तुमचं? शरद. ओके, चला दत्ता भाऊ, चला धन्यवाद. 2122 स्टाफ चांगला आहे, कारण का ते मराठी लोक आहेत आणि ते मराठी माणसाला समजून येतात आणि मराठी माणसं चांगलीच असतात.
ते सर्वांसाठी खुशी बघतात, सर्वांच्या खुशीत ते खुश असतात. बायको तुझ्या हस्ते रूमची एंट्री करूया ना. वीरला आवडतो ना वीर. बोल गणपती बाप्पा. ए लाईट गेली वीर, लाईट गेली. ओ वीरने फायनली एंट्री घेतलेली आहे. वीर काय करायचं आता? 1 BHK कुठलं मागवलं? हा? तू बघ ना कोणता आहे. इकडे या. वीर, इकडे या. सो गाईज खूप रॉयल रूम आहे, जसा विचार केला होता तसा, आणि त्याहून प्लसच मजाच येते बघून. वीर कुठे वीर? वीर सरप्राईज. हो लेफ्ट फ्रंट आणि राईटला सर्व कॉटेज आहेत. हो म्हणजे दोघांसाठी एक बाल्कनी आहे. हा आहे लिव्हिंग रूमचा बेडरूम आणि हा आहे बेडरूम. आणि बेडरूम मध्ये जर तुम्ही बघितलं अरे सर्वच काही इथे अवेलेबल आहे. म्हणजे घरून आम्हाला काही घेऊन यायची गरज नाही, फक्त एक ड्रेस एक्स्ट्रा घेऊन यायला लागतो. जर 1 नाईट असेल तर 2 नाईट असेल तर 2 ड्रेस एक्स्ट्रा. तुम्ही इथला किचन नसेल बघितलं तर किचनही बघा. असं वाटतं की अरे असं छोटंसं घर आपलाही असावा, असा किचन आहे. तर हे असं जेवण गरम करण्यासाठी आहे. यात मी वाटतं काही वर्ष पहिले आलो होतो तेव्हा यामध्ये अंडी बॉईल केली होती आणि ती अंडी आहे ना ब्लास्ट झाली होती म्हणून ती आठवण राहिलेली आहे. बापरे बाप. म्हणजे 2 बेडरूम पाहिजे असतील तर हा ऑप्शन आहे, पण सध्या आली हा ऑप्शन खोलणार नाही करता आम्ही तो बुक केला नाही. आम्हाला दोघांसाठी 1 बेडरूमची गरज आहे, पण आम्हाला वीरला खूप मस्ती करावं लागते, खूप जागा लागते, म्हणून आम्ही म्हणून 2 बेडचा रूम बुक केला आहे. तर त्यात बाल्कनी आहे. गाईज वीरने ना कमाल हे केला कारण तर आम्ही नेहमी इकडे हॉटेलला रेस्टॉरंटला जातो, सायकल कधी घेऊन नाही येत. यावेळेला त्यांनी ठरवलं की नाही सायकल पाहिजे. आणि मग त्याचा पप्पा म्हणून मी ऐकतोच, मला मग त्याची इच्छा पूर्ण करावी लागते. कशी तरी गाडीमध्ये जागा बनवून आम्ही ती सायकल त्याची घेऊन आलो आहे. आणि आज नाहीतर उद्या जसं टाईम भेटेल तसा वीर इथल्या रिसॉर्टच्या रोडवर सायकल चालवणार आहे आणि ते आपण बघणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. सो गाईज हा ब्लॉग आपण इथेच संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. वीर तू बोल. तू बोल का वीर बोल. आम्ही तर एन्जॉय करणार आहे बाबा. पहिले तर स्विमिंग पूल